नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 16 सप्टेंबर 2021 वार गुरुवार, तिथी दशमी, विक्रम संवत 2078 आनंद शके संवत 1943 प्लव, पक्ष शुक्ल पक्ष, अमंता महिना भाद्रपद, पूर्णिमांत महिना भाद्रपद, चंद्र राशी धनु, सूर्य राशी सिंह। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। आपल्या पाल्याचे जीवन प्रारंभीपासूनच शिस्तप्रिय व साहसी घडवण्याकरिता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शारीरिक व मानसिक विकासाकरिता गेल्या 30 वर्षापासून कटिबद्ध असणारी विदर्भातील पहिली सैनिक शाळा सूर्यकांत जोग दीप शिखा गुरुकुल सैनिक शाळा चिखलदरा। प्रवेश प्रक्रिया प्रारंभ। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। झुंज येथील वर्धा नदीत नाव पलटून एकाच कुटुंबातील 11 सदस्य डुबल्याची घटना मंगळवार रोजी सकाळी उघडकीस आली होती। या घटनेत 3 व्यक्तींचे मृतदेह शोधण्यास यश आले, तर इतर मृतदेह अद्यापपर्यंत मिळून आले नाही। जिल्हा प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम राबवण्यास पुणे येथील बचाव पथकाला पाचारण करण्यात आले, मात्र बुधवार सायंकाळपर्यंत एकही मृतदेह मिळून आला नाही। तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून 11 जण बुडाल्याची घटना काल सकाळी घडली। बुडाल्यांपैकी 3घांचे मृतदेह काल संध्याकाळपर्यंत काढण्यात आले असून यामध्ये नावार्ड्यासह 1 महिला व चिमुकलीचा समावेश आहे। अद्याप उर्वरित लोकांचा शोध बचाव पथकाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे। जिल्हाधिकारी पवनी कौर यांनी शोध व बचाव पथकाचे कार्य तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत। जिल्हा शोध व बचाव पथक, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच राज्य आपत्ती निवारण दलाची पथके कालपासून शोधकार्य करीत आहेत। पोलीस, तहसीलदार, घोडेस्वार, ग्रामसेवक, तलाठी, मासेमार तसेच मत्स्य विभागाचे अधिकारी मदत कार्य करीत आहेत। तसेच स्थानिकांच्या मदतीनेही बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांनी दिली आहे। दशक्रिया विधी आटपून परतणाऱ्या एका परिवाराची बोट वर्धा नदीत बुडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या बोटीत बसलेल्या सर्वांच्या सर्व 11 जणांना जलसमाधी मिळाली आहे। या नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून काही नागरिकांजवळ राहण्याकरिता स्वतःचे घर सुद्धा नाही। सर्व नागरिक मोलमजुरी करणारे होते। शासनातर्फे जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मृत पावलेल्या नागरिकांच्या घरी अद्यापपर्यंत भेट सुद्धा दिली नाही। दशक्रिया विधी आटपून परतणाऱ्या एका परिवाराची बोट वर्धा नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या बोटीत बसलेल्या सर्वच्या सर्व 11 जणांना जलसमाधी मिळाली आहे। सदर नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून काही नागरिकांजवळ राहण्याकरिता स्वतःचे घर सुद्धा नाही। सर्व नागरिक मोलमजुरी करणारे होते। शासनातर्फे जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मृत पावलेल्या नागरिकांच्या घरी अद्यापही भेट दिली नाही आहे। तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी शोक संवेदना सुद्धा जाहीर केल्या नाही।
याचा खेद माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी व्यक्त केला आहे. वरुड तालुक्यामध्ये शोककळा पसरली असताना शासनाकडून अद्यापर्यंतही कोणतीही मदत मिळाली नाही. या बाबीचा गंभीरतेपणे विचार करून मृत इस्माच्या कुटुंबाला प्रत्येकी 10 लाख रुपये तत्काळ मदत देण्याची विनंती सुद्धा माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देतोय की अतिवृष्टी मोर्शी वरुड आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. म्हणजे जमिनी खरडून गेलेल्या आहे, संत्र्याच्या बागामधून पाण्याचे लोट वाहलेले आहे, सोयाबीन खराब झालेलं आहे, सोयाबीन पिवळं पडलं आहे, परंतु अजूनपर्यंत पंचनामे झाले नाही. आणि त्यामुळं अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्यांचे पंचनामे करावे आणि ताबडतोब देवेंद्र फडणवीसाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे मदत दिल्या गेली होती त्याप्रमाणे मदत देण्यात यावी. त्यासोबतच संत्र्याची फळगळ मोठ्या प्रमाणात आहे. संत्र्याच्या फळगळीचं कलमावर दोषारोपण करू नये. NRCCच्याही कलमाचे फळगळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळं फळगळीसाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याचप्रमाणे जैविक शेतीकरता ऑर्गॅनिक शेतीकरता प्रोत्साहन देण्यात यावं. पोखराच्या योजना त्याचप्रमाणे MHA-DBTच्या मार्फत असलेल्या योजना सगळ्या बंद पडलेल्या आहे. त्या योजना सुरू करण्यात याव्या. ठिबक सिंचनाचं अनुदान देण्यात यावं. विविध समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. दुर्दैवानं हे सरकार त्याच्याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे या सरकारचं लक्ष वेधण्याकरता आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयाकडे आलेलो आहे. काल वरुड येथे 11 जणांचा मृत्यू वर्धा नदीमध्ये डुबून झालेला आहे. दुर्दैव असं आहे की अजूनपर्यंत पालकमंत्र्यांनी तिथे जाऊन आपल्या संवेदना व्यक्त केल्या नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ट्विटरवर संवेदना व्यक्त केल्या नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एखादी घटना झाली की ताबडतोब 10 लाख रुपयाची मदत जाहीर केल्या जाते. परंतु विदर्भामधले जीव एवढे स्वस्त झालेले आहे की पालकमंत्र्यालाही त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यालाही दखल घ्यावीशी वाटत नाही. आमची किसान मोर्चाची मागणी ही आहे की हे सर्व शेतमजूर आहेत, गरीब कुटुंबातले आहे, दारिद्र्य रेषेच्या खालचे आहे. यांच्याबद्दल संवेदना तर कृपा करून मुख्यमंत्र्यांनी व्यक्त कराव्या. पालकमंत्र्यांनी तिथे भेट द्यावी आणि 10 लाख रुपये प्रत्येकी त्या मृताच्या कुटुंबियांना ताबडतोब मदत जाहीर करावी. ही सुद्धा मागणी घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे जातोय. राजापेठ पोलीस स्टेशनला 19 ऑगस्ट रोजी सकाळी सागर श्रीपंत ठाकरे या आरोपीने राजापेठ पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली होती. याबाबत दोषी अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करून योग्य कारवाई व इतर मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्या निवेदनावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केल्याचे दिसत नाही. म्हणून जिल्हाधिकारी यांना आगाऊ निवेदनाद्वारे सूचित केल्याप्रमाणे संविधानिक मार्गाने बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पब्लिक पार्लमेंटच्या वतीने सागर ठाकरेंचं अपंग वडील श्रीपंत ठाकरे बेमुदत उपोषणावर बसले आहेत. श्रीपंत ठाकरे हे लकवाग्रस्त असून सुद्धा जातीयवादी ठाणेदाराला अभय देण्याच्या वृत्तीने पोलीस आयुक्त निद्रास्त आहेत. त्यामुळे उपोषणात्मक आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही. या आंदोलनादरम्यान श्रीपंत ठाकरेला काही कमी जास्त झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनला दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी सागर ठाकरे या बौद्ध समाजातील आरोपीने राजापेठ पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याची बाब उघडीस आली होती. वास्तविक पाहता फ्रेजरपुरा पोलिसांचा आरोपी असलेल्या सागर ठाकरेला राजापेठ पोलीस स्टेशन ठाणेदार मनीष ठाकरे यांनी तो बौद्ध समाजाचा असल्याच्या कारणाने बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने लॉकअप मधील UUS पोलीस स्टेशनच्या ठाणेदार जबाबदार असल्याने निरीक्षक अनेक प्रकरणी नोंदविले असता सुद्धा पोलीस आयुक्त मनीष ठाकरेला अभय देत आहेत. सागर ठाकरे यांना मनीष ठाकरे यांनी मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा तसेच अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा. सागर ठाकरेच्या लकवाग्रस्त वडिलांना 50 लाख अनुत्मुक्ता राशी व लहान भावाला शासकीय नोकरी द्यावी. सागर ठाकरेवर 300 व पोस्को अंतर्गत गुन्हा वाढवण्यात आला, परंतु या पीडितांचे मेडिकल केले नाही. हे विशेष आहे. म्हणजे सागर ठाकरे याला
फसवाचा कट होत आहे, याचीही चौकशी व्हावी अशा मागणीच्या पूर्ततेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतक सागर ठाकरे यांचे वडील दिनांक 15 सप्टेंबर बुधवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मी श्रीपत ठाकरे, माझा मुलगा राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्याने आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारे जे ठाणेदार आहेत त्यांना त्वरित निलंबित करावे. आणि मी स्वतः अपंग असून माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा सोर्स नाही व जो कमावता मुलगा होता सागर तो मृत्यू पावल्यानंतर माझे कुटुंब जे आहे ते रस्त्यावर आलेले आहे. त्यामुळे मला शासनाचं आर्थिक सहाय्य व माझ्या लहान मुलाला शासकीय नोकरी मिळावी अशी माझी मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण होईपर्यंत मी उपोषणात. जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथील नागरिकांच्या जमिनी शासनाने बेंबळा सिंचन प्रकल्पाकरिता 550 घरांपैकी 218 गडे 2001 मध्ये संपादित केले होते. मात्र 20 वर्ष होऊनही पुनर्वसन केलेल्या ठिकाणी कोणत्याही नागरी सुविधा व कोणत्याही योजनेचा लाभ शासन प्रशासनाने उपलब्ध करून न दिल्याने धामकवासी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेत. सन 2001 मध्ये शासनाने धामक येथील बेंबळा व मिलीमिली नदीवर सिंचन प्रकल्पासाठी धामक येथील 2018 घरे बुडीत क्षेत्रात आल्याने त्यांचे घरांचे व जमिनीचे अधिग्रहण केले. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जागाही दिली. मात्र त्या ठिकाणी शासन प्रशासनाने कोणतीही सोयी सुविधा उपलब्ध करून न दिल्याने व कोणतीही योजनेचा लाभ गेल्या 20 वर्षापासून न दिल्याने आज धामक येथील रहिवासी नेहरू मैदान येथून मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. शासन प्रशासनाने 15 दिवसाच्या आत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मागण्या मान्य न केल्यास अमरावती यवतमाळ महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे सांगितले. तरी प्रशासन जागे होत नसेल तर सर्व अन्यायग्रस्त नागरिक बेंबळा प्रकल्पात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा बोलताना नागरिकांनी दिला आहे. 2च्या जीएमआरनुसार 218 घर बेंबळा प्रकल्पाच्या पुढील क्षेत्रात गेली. त्यांना 2 वेळा मोबदला मिळाला, परंतु 20 वर्षापासून 218 लोक तिथेच आहे. ते पुनर्वसनमध्ये शासनाने आणि बेंबळा संस्थेने पाठवलेले नाही. उर्वरित 370 घर जे आहे फडणवीस साहेबांना लावली होती. 65 एकर जमीन घेतली आणि लेआउट पाडले. मात्र अद्याप 370 घरांना पैसा मिळालेला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासोबत अन्याय केलेला आहे. म्हणून आमचं म्हणणं हे आहे की 370 घरांचं जे जीएमआर झालेलं आहे 75% काम झालेलं आहे. त्या 370 घरांना त्वरित पैसा द्या आणि संपूर्ण धामकचे पुनर्वसन करा. आमचे गाव धामक बेंबळा नदीच्या काठावर बसलेले आहे. आता 7 तारखेला पूर आला होता. संपूर्ण गावाला पाण्याचा वेळा होता. आमच्या गावातून पळ गेला करिता जीव वाचविला करिता मार्ग राहत नाही. म्हणून आमची शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की आमच्या गावावर लक्ष द्या. 370 घरांचा पैसा द्या आणि संपूर्ण गावाचे पुनर्वसन करा. धन्यवाद. ते यवतमाळ हायवे आम्ही जे आहे 15-11ला रस्ता रोको आंदोलन करणार, या चक्काजाम करणार. यामुळे जर आमच्या समस्याचे निराकरण नाही झाल्यास तो आम्ही बेंबळा प्रकल्प नदीमध्ये जाऊन आत्मदहन करणार. हा आमचा वादा आहे. आम्हाला 370 घरांचा पैसा द्यायलाच पाहिजे आणि संपूर्ण धामकचे पुनर्वसन केलेच पाहिजे. शहरातील ऐतिहासिक असलेल्या परकोटाची आता दयनीय अवस्था झाली असल्याचं दिसून येत आहे. शहरातील जुनी अमरावती समजल्या जाणाऱ्या खोलापुरी गेटचे परकोट क्षतिग्रस्त झाली असल्यानं झालेल्या पावसाने या भिंतीवर तडे गेले आहेत. अमरावती शहरातील ऐतिहासिक असलेल्या खोलापुरी गेट परकोटाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू आहे. तर परकोटचे काम पूर्णत्वास आले असता यात पावसाने आपली हजेरी लावताच परकोटचे काम कोणत्या दर्जाचे आहेत हे दिसून आले आहेत. तर प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करावे. तसेच जेथे या परकोटचे कार्य सुरू असून याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. यावर एकीकडे स्लॅब सुद्धा टाकण्यात आला असून व दुसऱ्या बाजूला पिल्लर अनेक ठिकाणी तडकलेला आहे. तर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने येथे कोणतीही जीवनहानी घटना घडल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.
अमरावती शहरात कोरोना काळात गरीब दीनदुबळ्या नागरिकांना मदतीकरता धावून जाणाऱ्यांमध्ये अमरावती शहरातील प्राध्यापक प्रमोद गुलदेवकर यांचे प्रामुख्याने नाव घेतले जाते. मात्र 3 दिवसांपूर्वी प्राध्यापक प्रमोद यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजन करण्यात आला होता. अमरावती शहरात कोरोना काळात गरीब दीनदुबळ्या नागरिकांना मदतीकरिता धावून जाणाऱ्यामध्ये अमरावती शहरातील प्रमोद गुलदेवकर यांचे प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने त्यांनी कोरोना काळात अनेक ठिकाणी गरिबांना मदत केली होती. त्यांच्या कार्यालया पाहता दानशूर समाजसेवी नितीन कदम यांच्यासह अनेक दानशूर ही त्यांची साथ दिली होती. मात्र 3 दिवसापूर्वी प्रमोद यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने अमरावती शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी शहरात पसरताच त्यांच्या मूळ निवास असलेल्या समाधान नगरात अनेकांनी धाव घेतली. त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजन करण्यात आले होते. खाली नाही तर संपूर्ण समाजाची आणि जे लोकांना गरज आहे त्या सर्वांची खाली झालेली आहे. ते हयात असताना कोरोनाच्या काळातच नव्हे तर सततच त्यांचं कार्य हे समाजातून असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रसंगाने रक्तदानाच्या निमित्ताने, वृक्षारोपणाच्या निमित्ताने, कोरोनामध्ये धान्य वाटपाच्या निमित्ताने ते गोरगरीब जे समोर आलेले आज ते निघून गेले. त्यांच्याबद्दल एवढं दुःख झालं की त्यासाठी शब्द नाही. परंतु मी एवढंच आज सांगू शकेल की त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांनी प्रमोद भाऊने नरेश भाऊला तयार केलं आणि नरेश भाऊने त्यांच्यासोबत राहून जनसामान्याचे बरेचसे प्रश्न सारखे ते त्यांच्या पाठीशी राहून निभावत होते. त्यांच्या कुटुंबांना जे दुःख झालं ते दुःख त्यांना सहन करण्याची तथागत बुद्ध शक्ती देऊ आणि प्रमोद भाऊ ज्या ठिकाणी असतील त्यांना सद्गती मिळो, शांती मिळो अशी तथागताचरणी प्रार्थना करते. आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आम्ही सगळे आपण सर्व जे या ठिकाणी जे आलेले आहोत ते सगळे त्यांच्यासोबत आहोत एवढं सांगते. आणि पुनश्च भाऊंना प्राध्यापक गुलदेवकर सरांना श्रद्धांजली अर्पण करते. आणि त्या ठिकाणी गुलदेवकर हे आमचे मार्गदर्शक होते. अमरावती शहरामध्ये जो कोरोनाचा एक प्रचंड हाहाकार माजला असताना आदरणीय सरांनी पूर्ण अमरावती शहरासाठी खूप मोठं योगदान दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी अन्नदान केलं, त्याच्यामध्ये त्यांनी वृक्षारोपण केले, त्याच्यामध्ये त्यांनी अनेक चळवळही उभी केली, लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी. आणि त्यांचे जे भाऊ आहेत माझे मित्र नरेंद्र भाऊ गुलदेवकर 98-99 पासून आम्ही सोबत आहोत. ते NSUमध्ये होते, आम्ही बाकी इतर चळवळीमध्ये होतो. तेव्हापासून तर आज तक आहेत नरेंद्र भाऊ आणि आम्ही सोबत आहोत. परंतु नरेंद्र भाऊंचा पाठीराखा जे प्रमोद भाऊ ते आज या जगातून निघून गेले ही अतिशय एक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक हानी झालेली आहे. अमरावती शहर ही हानी कदाचित भरून काढू शकणार नाही. त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. आज आमचे परममित्र प्रमोद भाऊ गुलदेवकर या आमच्यातून निघून ते अत्यंत मन मोकळे म्हणायचे. आणि आम्ही जे सोबत काम करतो वृक्षारोपण आहे, ब्लड कॅम्प आहे, काही सामाजिक कार्यक्रम. आता आम्ही म्हणजे हे व्हायच्या पहिले 1 महिना पहिले एका बाईचं मला म्हणते होत आहे हे झालं हे केलं जातं त्यांचं. आता उलट डबल त्यांच्यावरती अशी पाळी गेली की त्यांचं घर पडलेलं आहे. आज आम्ही असं हे ठरवलं आहे की आज प्रमोद गुलदेवकर जे श्रद्धांजली मिळेल त्यांचं जे घर आहे आणि त्यांची मुलगी आहे त्यांचं शिक्षणाचा पूर्ण खर्च आणि पूर्ण घर बांधून देऊ हे आमचा संकल्प NGO आणि लाईफ फाउंडेशनतर्फे आम्ही प्रमोदला हीच आमची श्रद्धांजली. सामाजिक क्षेत्रातील कातमाम असणारे आणि समाजाच्या हितासाठी सदैव 24/7 ज्यांनी सेवा केली, लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या माध्यमातून वृक्षारोपण असेल, महिलांचा सन्मान असेल किंवा सामाजिक कार्य असेल करण्यामध्ये अग्रगणी नाम घेण्यामध्ये प्राध्यापक प्रमोद गुलदेवकर यांचं आहे. त्यांचं अकस्मात निधन झालं, समाजाची फार मोठी हानी झाली. एक सामाजिक चळवळीचा कार्यकर्ता आमच्यातून निघून गेला. परंतु आता त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची प्रचिती आम्हा सर्वांना सोडून दिला आहे. ती सामाजिक कार्याचा वारसा आम्ही सर्व अमरावती शहरातील सामाजिक कार्यातील काम करणारे कर्तृत्ववान लोक आदरणीय कमलताई गवई यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच राहू. मी आदरणीय प्रमोदजी गुलदेवकर
यांच्या नावाने अमरावती जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला 1,000 रुपयाचा रोख पुरस्कार, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देण्याची घोषणा केली, जेणेकरून त्यांच्या सामाजिक कार्याचा हा वसा समोर चालत राहील आणि त्यांच्या कार्यावरती इतर लोकांना प्रेरणा म्हणून ते देखील अशा कार्यामध्ये समोर येतील आणि समाजासाठी काहीतरी नवीन करतील, लाईफ डेव्हलप करतील, असंच या ठिकाणी आम्ही आजच्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्तानं संकल्प केला आहे. लाइफ डेवलपमेंट सोसाइटी के अध्यक्ष स्वर्गीय प्राध्यापक प्रमोद जी गुंदेवकर, इनके अकस्मात निधन का मुझे परसों के दिन समाचार मिला. वास्तव में प्रमोद जी गुंदेवकर का जो काम है वो अविस्मरणीय है. पर्यावरण के क्षेत्र में काम करने वाले मैं समझता हूँ कि अमरावती जिले में एकमात्र ऐसे व्यक्ति जो थे वे थे प्राध्यापक प्रमोद जी गुंदेवकर. आज उनके निधन से इस मुहिम को कहीं कोई रुकावट नहीं आएंगी, उसकी जिम्मेदारी उनके छोटे भाई और मेरे मित्र नरेंद्र गुंदेवकर इन्होंने संभाली है. मैं अपने परिवार की तरफ से, मेरे मित्र वर्ग की तरफ से और मेरे पक्ष की तरफ से स्वर्गीय प्रमोद जी गुंदेवकर इनकी आत्मा को चिर शांति मिले ऐसी ईश्वर से प्रार्थना करता हूँ और उसी तरह उनके परिवार को इस दुख को सहन करने की परम शक्ति मिले ऐसी ईश्वर चरणी में प्रार्थना करता हूँ. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. अमरावती महानगरपालिका अमरावतीतर्फे शहरातील वाढत्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. सदर कक्षामध्ये रुग्णांच्या घरामधील व्यवस्था, स्वातंत्र्य कक्ष, त्यांना असलेली लक्षणे, ताप, सर्दी, खोकला, ऑक्सिजन याबाबत माहिती द्यावी. तसेच आयसोलेशनचा फॉर्म भरण्याकरिता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा. मेळघाटच्या चिखलदरा तहसील येथे सलोना मार्गवर बोरी गावाजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर येताच जंगलासह व्याघ्र प्रकल्पात खळबळ उडाली होती. मेळघाटच्या चिखलदरा तहसील येथे सलोना मार्गावर बोरी गावाजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर येताच जंगलासह व्याघ्र प्रकल्पात खळबळ उडाली आहे. मेळघाटातील या प्रकारच्या घटनांमुळे आतापर्यंत विविध वन्य प्राण्यांच्या मृत्यूची अनेक नोंद झाली आहे, परंतु संबंधित विभागाचे दुर्लक्ष उघडपणे उघडकीस येत आहे. वन्यजीवांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याने वनप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. सलोना रस्त्यावरून बोरी गावाजवळ अस्वलाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली, ज्यामध्ये अस्वलाच्या मृत्यूचा अंदाज लावला जात आहे. या घटनेची माहिती विभागाला मिळताच विभागाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृत अस्वलाचे अंतिम संस्कार केले आहे. मेळघाटातील अशा घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्यामुळे वनप्रेमींनी अस्वल अपघात प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी केली आहे. विभागाने त्यांच्या वनक्षेत्रासह वनजीवांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पण केला आहे. मेळघाटहून सिटी न्यूज प्रतिनिधी शकील अहमद. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. अमरावती शहरातील 7 महसुली मंडळ येतात. गेल्या महिनाभरामध्ये 65 मिलीमीटरच्या वर पाऊस आल्याने तसा कृषी खात्याचा अहवाल जाहीर झाला आहे. अतिवृष्टीमुळे शहरामध्ये प्रचंड रस्ते खराब झालेले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता शासनाने रस्ते दुरुस्ती निधीमधून अमरावती महानगरपालिकेला 21 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा. अतिवृष्टीमुळे जे अमरावती शहरांमध्ये कॉलनीकडे जोडणारे मुख्य रस्ते आहेत किंवा कॉलनीमधील अंतर्गत जे रस्ते आहेत ते डांबरीकरणाचे असल्यामुळे अतिवृष्टीमुळे व रस्त्याच्या खाली खाडी माती असल्यामुळे रस्ते वाहून गेले आहे. त्यावर अपघात मोठ्या प्रमाणात होत आहे. महिलांना, मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्या रस्त्यावरून चालणे सुद्धा अशक्य झाले आहे. गेल्या 1 महिन्यापासून अमरावती शहरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि कृषी विभागाने या संदर्भातली घोषणा केली आहे की अमरावती
शहरामध्ये जे मंडलं येतात 7 मंडलं, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, 65 मिलीमीटरच्या वर पाऊस पडला आणि यामुळे अमरावती शहरातले मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते आणि आउटस्कट्सचे रस्ते हे अतिशय खराब झाले आहेत. ज्यावेळी 65 मिलीमीटरच्या वर पाऊस पडतो, धो पाऊस पडतो आणि ज्यावेळी तो वाहून जातो झपाट्याने, त्यावेळी पूर्ण जागा, पूर्ण डांबर हे खरडून निघतं. आणि मग अशा स्थितीमध्ये त्या अतिवृष्टीचे रस्ते दुरुस्त करण्यासाठी म्हणून आम्ही 17 तारखेला जी नियोजनाची बैठक आहे असं आम्हाला कळलं आणि म्हणून आम्ही माननीय पालकमंत्री महोदया, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना अशी विनंती करतो आहे की अमरावती शहरातले रस्ते डांबरीकरणाचे दुरुस्त करायसाठी, त्याचं नूतनीकरण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी, आउटस्कट्समधले काही रस्ते नीट करायला, नाल्या दुरुस्त करण्यासाठी म्हणून आम्हाला खास बाब म्हणून 21 कोटीचा निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा. जसं आम्ही हे पालकमंत्र्यांना विनंती करतो आहे, तशीच विनंती माननीय मुख्यमंत्री आणि माननीय एकनाथराव शिंदे नगरविकास मंत्री यांना पण करतो आहे की 2013-14ला 20 कोटीचा निधी या अमरावती शहराला ज्यावेळी असाच पाऊस आला होता, रस्ते खराब झाले होते, त्यावेळी आला होता आणि म्हणून त्या अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी, या अमरावती शहराच्या आउटस्कट्सच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्हाला रस्ते दुरुस्ती या शीर्षाअंतर्गत किंवा मूलभूत सेवा सुविधा या अंतर्गत आम्हाला 21 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा. या संदर्भातलं पत्र, विनंतीपत्र आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांना आम्ही करतो आहे आणि हे जर आम्हाला मिळाले तर येणारी दिवाळी आहे, दसरा आहे, मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे सण आहे, त्यासाठी म्हणून त्यांना येण्या-जाण्यासाठी व्यापारी परिसरामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होईल आणि चांगले रस्ते होईल. या संदर्भातलं एक पत्र आम्ही यांना पाठवतो. अशा स्थितीमध्ये नेहमी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी शासन रस्त्याच्या दुरुस्तीकरिता निधीची उपलब्धता करून देते. म्हणून अमरावती शहराला लागून असलेले परिसरमध्ये असलेल्या रस्ते आणि नालीची परिस्थिती अतिवृष्टीमुळे खराब झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकरिता आपण 21 कोटी निधीची उपलब्धता करून द्यावी, जेणेकरून आगामी येणाऱ्या सणांमध्ये दुर्गादेवी, दसरा, दिवाळी याआधी सगळ्या रस्त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. करिता आपण 21 कोटी निधी उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन तुषार भारतीय सभागृह नेता यांनी पत्रकार परिषदेत दिली. उस वक्त ये उनकी ताबीर, एक बार वो रास्ता कारपोरेशन ने हैंड ओवर करना चाहिए. इस प्रकार से वो प्रस्ताव आया भी था. इस वक्त दारू के दुकान बंद हो गए. उस वक्त ये प्रस्ताव आया था, हमने बोला कि हम वो नहीं लेंगे, उसका मालिक सार्वजनिक बांधकाम विभाग ही है. पर वो बाद में क्या कहता है कि बाद में फिर वो जो रास्ते है वो रास्ते अंतर्गत है, उनकी मालिकी उनकी है उनकी, पर वो देखभाल दुरुस्ती के लिए हमारे पर हैंड ओवर करते हैं. हमने उनको ये बताया है कि ये रास्ता आप भी मालक हो तो भी आपको यहाँ, ये हमारे गांव से जाता रास्ता है, इसके यहाँ हम उनके रास्ते खोदने के लिए अनुमति तो आपको लगती है? नहीं नहीं बिना एनओसी के उन्होंने रोड बना सकते हो? नहीं, आप पता कर लीजिए. नहीं, हमारी एनओसी जा सकती है कि आप शुरू करोगे, ट्रैफिक को तकलीफ नहीं होगी, तो मालिक तो उसका वही है, सार्वजनिक बांधकाम विभाग उसका मालिक. मुख्य रस्ते कॉलनीतले आणि जो आउटस्कट्स एरिया आहे त्या ठिकाणच्या नाल्यातच रस्ते असं याच्यामध्ये जवळजवळ काम होऊन जाईल अशी प्राथमिक अंदाज आम्ही आहे. आणि त्या अंदाजाच्या आधारावर आम्ही 21 कोटीची मागणी माननीय पालकमंत्री, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय नगर विकास मंत्र्याकडे करतो. या भाऊ शासनामार्फत कोणताच निधी आला तत्कालीन सरकार असतानाही तुम्ही वारंवार पाठपुरावा केला. ट्रैफिक तो पुलिस का है. आज हर आदमी को अमरावती के शहर की तरफ उसकी दुकान 3-3 फुट नीचे हो गई है. 3 फुट रोड ऊपर उठते टाइम किसी का नियोजन नहीं था कि ये रोड ऊपर जाएगा तो क्या प्रॉब्लम है? उसका हमारा कोई नियोजन नियोजन सार्वजनिक बांधकाम विभाग का नियोजन शहर से जाने वाली विभागाचं नाही, पण पाणी वगैरे दुसरं तो वरून मनपाच्या नावाने होते. हे बरोबर आहे ना. हे बा ठिकरा आमच्या आप सारा उनसे टैक्स भी तो आप ही ले रहे हो ना, उनका मेंटेनेंस का सारा वो इसका नहीं. अरे उसके कोई ना मार्केट लेके, मार्केट का टैक्स तो आप लोगे ना, मार्केट का टैक्स थोड़ी पीडब्ल्यूडी लेगी आगे. जब मार्केट बेसमेंट बनाता है
तो उसमें से पानी निकालने की भी व्यवस्था उनको करनी पड़ेगी। और सीताराम बाबा का मार्केट के बारे में उन्होंने वो व्यवस्था की है, पर वो बंद पड़ी है। और सीताराम बाबा मार्केट का जो बेसमेंट है वो स्काई तक के ओपन ही है, इसलिए वहाँ पे जो पानी जमा होगा, उनके जो छत का पानी है वो भी उनके बेसमेंट में जाता है। तो उसकी पानी निकालने की जो उनकी व्यवस्था रहनी चाहिए, वो जो प्राइवेट चीज़ है, जो जिसने मार्केट बनाया या बाद में जो मेंटेन करता है, उसकी इधर रहनी चाहिए, पर वो बंद है दुर्दैव से। नहीं वो अभी जैसे आपने एक सीधा उस पे लगा दे, शहर की नालियाँ रोड से ऊपर कहीं आपने नालियाँ देखी? नहीं कहीं नहीं। ये यहीं पर नाली आपके यहाँ से 10 फुट जाके देखो, आप राजकुमार से ऊपर वाटर कॉलेज में नाली जा रही देखो, पूरा अम्बापेट का पानी का नहीं नियोजन करते थे। यदि आप नहीं बोलते, ये प्रश्न आपसे शायद 5 साल 6 साल पहले भी मैंने पूछा था, तो आपने कहा था तो विकास के लिए गड्ढे खोदना जरूरी है। गड्ढे खोदने के बाद में 3 फुट ऊपर उठवाना, और मैं इसी के बोल रहा हूँ, तो उसी के लिए सार्वजनिक बांधकाम विभाग को हमने इस संदर्भ में मीटिंग की है, उनको लेटर दिया है कि आपकी जिम्मेदारी आप तुरंत दुरुस्त करो। और हमने वहाँ के व्यापारियों के साथ में बोला है कि तुम कंप्लेंट करो, और हम सब आपके साथ में हैं। इस प्रकार से यदि इसका नुकसान होता है कोई व्यापारियों का, तो सार्वजनिक बांधकाम। अमरावती के रोड कितने दिन में कंप्लीट हो जाएंगे? कितने दिन? नहीं वो कैसा है, सारी चीज के पहला सबसे पूरी प्रतिनिधित्व आता है नगर सेवक के पास। और आप मनपा सदन के नेता, तो ये प्रश्न आपके महानगर हम तुरंत उसका फॉलो कर रहे हैं। हम ये चाहते हैं कि दिवाली तक ये पूरे रास्ते पूरे हो जाए, हम उसका कंटिन्यू फॉलो करेंगे, हम उसके लिए। और आपके द्वारा पुलिस को सूचना देके जो गाड़ियां उठाई जाती है, जो सड़क से पार्किंग की जगह तो आपके पास में है नहीं, क्या मार्केट के मुख्य क्षेत्र में कितने गाड़ियों की पार्किंग लग सकती है, आपको जानकारी है? उसकी जानकारी है ना, उसके पार्किंग के अपने लेटर भी लाए हुए। वो कितनी गाड़ियां लग सकती है अपने, या कितनी आपकी व्यवस्था है? लेटर नहीं, कितनी गाड़ियों की आपका व्यवस्था है? आंकड़ा मेरे पास नहीं आपका। और फिर जब आपका जगह नहीं है, नियम कब फाइन कब लगाते? कोई भी आपको नियम तोड़ के नहीं, सुनो ना, फाइन कब लगाते? ये जो इशू है ना, ये वाहतूक विभाग का इशू नहीं, वाहतुक विभाग सीधी बोलती है मनपा ने हमको आदेश दिया गाड़ियां उठाने का। उनका आदेश होगा, मैं बाइट लेके आपको देता सारे मनपा को उसमें शेयर आता है, मनपा का शेयर आता है गाड़ी उठाने में। एक बार मेरे ये कहना है कि ट्रैफिक का जिम्मेदारी मनपा को शेयर आता है, आपको जानकारी है कि इस बारे में? मनपा को मेरे हिसाब से मेरी भी जानकारी है, अभी तक की इस प्रकार का कोई भी शेयर आया नहीं। पिछली बार हाँ कहाँ आया है, कुछ हिसाब पता है कि मेरे पास मनपा वो उनसे जब भी कोई मनपा गाड़ी, और जब आपके पास में व्यवस्था ही नहीं, नियम टूटता ही नहीं, तो सर उसको करने मेरा हमारा क्या संबंध है? ट्रैफिक वाले को ट्रैफिक की जिम्मेदारी है। नहीं आप जिम्मेदारी झटकते हो। ट्रैफिक की व्यवस्था कौन करके देगा? उन्होंने हमको लेटर देना, ट्रैफिक की व्यवस्था ट्रैफिक पुलिस क्यों करेगा भाऊ? क्यों करेगा ट्रैफिक पुलिस? फिर आपका क्या काम है? नहीं हमारा काम ट्रैफिक की व्यवस्था की आप यदि जिम्मेदारी झटकते हो, तो वो एक बार सही में स्टडी की जरूरत है। मुझे चंदू को बता रहा हूँ मैं कि तुम्हारा कहना मेरे मुंह में क्यों था? मेरा जो कहना है वो आप को, तुम्हारा कहना आप पूछो। मैं ये बता रहा हूँ, मैं मनपा से पूछा, तुषार भारती से। मैं मनपा के बता रहा हूँ ना, मैं तुषार भारती इंडिविजुअल कहाँ ले रहा हूँ? मैं यही बता रहा हूँ कि इस प्रकार की ट्रैफिक यहाँ पर हो जाए, इसके लिए हमने पार्किंग की भी व्यवस्था कई जगह पे की है। मुझे ऐसा लगता है कि ट्रैफिक उस पर दंड करते हैं, उठा के लेके जाते हैं। महानगर पालिका का उसका क्या रोल है? उसकी एजेंसी भी ट्रैफिक पुलिस से नियुक्त कर। मैं देता हूँ वो आ जाए। हे जे रस्ते तुम्ही जे म्हटलं आता की PWD म्हणजे घेत नाही आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आहे, हे जे रस्ते कॉन्क्रीटचे होऊन राहिले ते त्या केंद्र सरकारच्या 9,000 कोटींमधून होत आहे. आता कॉन्ट्रॅक्टर आपल्या इथं जेवढी कामं झाले महापालिका क्षेत्रात, मग ती MGP असो, मालमत्ता करायचं असो, हे असो, रस्त्याचं असो, हे सगळे सेंट्रलाइज पद्धतीनं दिल्या गेलेले आहे. कॉन्ट्रॅक्टर तो एक कॉन्ट्रॅक्टर दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमते, सब कॉन्ट्रॅक्टर नेमते. मग ही चुकी तुम्ही बांधकाम व्यवहार कसं टाकू शकता? कॉन्ट्रॅक्टर त्यांनी दिला नाही, पण त्यांनीच दिला. हे तर शासना सेंट्रलाइज पद्धतीनं दिलं कॉन्ट्रॅक्ट. असं आहे, या संदर्भातली जे टेंडर प्रक्रिया होते ते सेंट्रल करत नाही, सेंट्रलचं फंड. ही जेवढी कामं झाली सार्वजनिक बांधकाम विभाग. सार्वजनिक बांधकाम को किसने दिया? सार्वजनिक बांधकाम को अथॉरिटी किसने दिया काम करने की? उसका खुद क्या तो कुछ वो तो सेंट्रल ने दिया, मला प्रश्न आला होता
की हे सगळे काम नहीं सब जगह वो एजेंसी से सरकार केंद्र सरकार पैसे भेजती है, नीचे तक जितने आप जैसे प्रतिनिधि हो इसके सबका इनका निरीक्षण का काम हो रहा नहीं हो रहा, इसके ऊपर रिपोर्ट यदि हम सब चीज ऑफिसर पे डाल देंगे तो जनप्रतिनिधि का जरूरत ही नहीं है ना। विषय ऑफिसर का नहीं, विषय है जनप्रतिनिधि ने बार बार उसका लेटर, मैंने खुद लेटर दिया, मैं आपको व्हाट्सएप 2 मिनट में भेजता नहीं, लेटर की सुनवाई नहीं है ना, मैं वही बोल रहा हूँ। लेटर की यदि सुनवाई नहीं, आपकी यदि सदन की संस्था की सुनवाई नहीं करते हैं पीडब्ल्यूडी वाले, मैं उस पर पॉलिटिकल नहीं जा रहा हूँ, पॉलिटिकल नहीं, मैं तो सदन की बात कर रहा हूँ, व्यक्तिगत बात ही नहीं कर रहा मैं पॉलिटिकल नहीं जा रहा हूँ कि मैं ये भी बोल सकता हूँ कि जब से राज्य में ये सब चेंज हुआ है तब तक के जितने भी सेंट्रल के काम है वो रोकने की साजिश चल रही है, चाहे वो पंतप्रधान आवास योजना की हो, चाहे वो बिहार कार्ड हो, तो विषय अलग चला जाएगा। यानी आप थोड़े से लोग विपक्ष वाले आप पे हावी हो रहे हैं केंद्र में। नहीं, केंद्र का इशू नहीं, राज्य की बात कर रहा हूं। नहीं, राज्य में भी यानी आपकी बराबरी की पार्टी है, वो हावी हो रहे कि आप लोग काम नहीं करने दे रहे, ये बोलना आपको एग्जैक्टली कि राज्य शासन कमजोर है मानना हमने, ये केंद्र का राज्य का भी, राज्य शासन सत्ता उनकी है, चैनल आपका है, आप बताओगे वो आएगा। मेरा यही कहना है कि सरकार बोलो ना, हम बता देना, मैं बोल रहा हूँ सरकार इनकी है, ये चाहते हैं कि जितना भी काम हो वो काम डिले हो, जानबूझ के डिले हो। कोई ऐसा प्रयास जो आपको लगता है कि प्रयास किया कि रोड पे गड्ढे नहीं बनने के लिए किसी ने स्थानीय जगह में प्रयास किया गया, किसी ने सीताराम बाबा में मार्केट में पानी भरा, वो नाली नहीं बनाने के लिए किसी अमरावती के लीडर ने प्रयास किया कि वो नाली नहीं बननी चाहिए। हम तो हमारे पास में हम जो देखेंगे सभी नगर सेवकों ने बार बार इस विषय को लेकर माननीय सुखांगे साहब, कार्यकारी अभियंता, सिटी इंजीनियर से बार बार मेरा लेटर है। नहीं, उनका मैंने भी उनसे बात की, उनका जो प्रॉब्लम है, उनका प्रॉब्लम एमएससीबी से, एमएससीबी की सारी डिपे नाली के अंदर लगी हुई है। मैंने पिछली बार मनपा आयुक्त से बात की थी नाली में, तो बोले हमारा काम नहीं हो, मतलब कल जब नाली भर जाएंगे, वायर हटेंगे, काम किसका रहेगा? नाली साफ करने का काम किसका रहेगा बाद में? उस संदर्भ में एमएससीबी और जीवन प्राधिकरण अपना सार्वजनिक बांधकाम विभाग का हमने मीटिंग किया एकत्र। रिजल्ट क्या हुआ? नहीं, अभी 8 दिन के मोहलत अपन ने दिए उनको, माननीय हो गए सर 8 दिन, उसको आज 12वां दिन चालू बात कर रहे हो, 8वें दिन वही तो बोल रहा हूँ मैं, इसीलिए बोल रहा हूँ कि राज्य शासन नहीं चाहता काम होकर। इसका कारण ये है, महापौर के उपस्थिति में मीटिंग हो रही, आयुक्त के उपस्थिति में मीटिंग होने के बाद में भी दोनों डिपार्टमेंट को इकट्ठा बैठने के बाद में भी यदि काम नहीं होता है तो इसका मतलब क्या है? मैं तो आपसे पूछ रहा हूँ। इसका कारण ही है कि कहीं राज्य शासन, आप बोलते वहाँ पे चलो, यहाँ तो शासन आपका है, यहाँ तो हो ही रहा है। नहीं, जो हमारे ज्यूरिडिक्शन लोकल की बात कर रहे हैं ना, अपने स्टेट की बात थोड़ी कर रहे हैं। ऐसी कैसी बात कर रहे हैं? सार्वजनिक बांधकाम विभाग किसका है? नहीं, कहीं ना, अरे बिना एनओसी के तो बढ़ नहीं सकता ना, आप मुझे बताइए, बिना एनओसी के तो बढ़ नहीं सकता। रिलायंस पे केंद्र से आया होगा। जेव्हा शहरामध्ये पाणी घुसलं होतं तेव्हा तुम्ही महापौर म्हणा, तुम्ही म्हणा, सगळी पाहणी करता, तेव्हा मनपाचीच यंत्रणा, मनपाचीच होती, त्यावेळेस का सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बोलवले? नाही, त्यांच्याकडे ते कामच नाही असं. नाही, हे बघा, रोजचं पाणी चाललं ना, तुम्ही नाही, इकडे याचा अर्थ काय त्यांना मरू द्यायचं? एक काम मला एक सांगा, सार्वजनिक जे रोड उंच झाले त्याच्यामुळे सगळे जवाबदेही के लिए उनके पानी निकालने, जवाबदेही के लिए उनको क्यों सामने खड़ा करते हैं साथ में? हम बुलाते तुरंत ही, वो आते नहीं ना। आप लोग बहुत बंद कमरे में सारी मीटिंग लेते हैं। आप एक बार हमारे सामने बुलाओ सबको, और आप मीटिंग लो, सबको बुलाओ साथ में, सार्वजनिक रूप से बुलाओ सबको, आप छोटांगे साहब को बुलाओ, आयुक्त साहब को बुलाओ, कमिश्नर साहब को बुलाओ। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज वितरण कंपनीचं आपसात मिसकम्युनिकेशन, अहंकार आणि राज्य शासनाचा कुठलाही त्याच्यावर अंकुश नसल्यामुळे हे प्रॉब्लेम। राज्य सरकार को प्रॉब्लम मालूम है कि यहाँ पे पालक मंत्री है उनका प्रतिनिधि, यदि राज्य शासन बोले तो कौन होता? बरोबर आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य शासनाच्या विरोधात तुम्ही वारेमाप आंदोलन करता, रस्त्यावर उतरता, या प्रश्नासाठी दोन मौन विळलो आहे. कोणत्या? नाही, त्याच्यावर चालूच आहे ना, आपण रस्त्यावर उतरा म्हणतो तुम्ही. अच्छा, रस्त्यावर ती वेळ आल्यावर नक्की होतो. नाही, कसं आहे की त्या संदर्भातला जो नकाशा बनतो किंवा DPR त्याला अथॉरिटी लोकांची परवानगी आहे आणि त्याच्या आजूबाजूने ड्रेनेज पण आहे. एकदा ते ड्रेनेज झालं की कुठल्याच प्रकारचं पाणी जाणार नाही. आणि मग जे त्या मार्केटचं पाणी आहे, ते मार्केटचं पाणी काढण्याची जबाबदारी त्या मार्केटच्या लोकांची, याचं ते करतील. नगर ते पंचवटीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत पूर्ण झाला असं म्हणतात. त्यांच्या मार्फत मनपाला पत्र आलं हँडओव्हर करण्याबाबत. मनपा तो रस्ता, बाकीचे रस्ते त्यांनी हे निघाले तर तो रस्ता हँडओव्हर करून घेऊन
नाही, माननीय इंजिनियर, सिटी इंजिनियर आणि त्यातले अधिकारी हे पाहणी करतो. तुम्ही जनप्रतिनिधी, तुम्ही वारंवार त्या रूटच्या बाबत बोलू नका. त्या रस्त्याचं पत्र आलं मला हँडओव्हर करण्याबाबत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर भैया मी देतो की त्याचं ज्या स्पेसिफिकेशननी ते काम टेंडर झालं, त्या स्पेसिफिकेशननी जर ते काम झालं असेल तर अधिकारी हँडओव्हर करतील, नाही तर करण्याचं काही कारण नाही. जे तर काम जनप्रतिनिधीचं नाही ना, ते तर अधिकाऱ्यांचं काम आहे की ते स्पेसिफिकेशन. तुषार वो 3 फुट रोड क्यों ऊपर किया हुआ प्लानिंग कर रहे थे तो अपने हमारे जो इशू हमारा नहीं है वो इस चीज के लिए आपको कैसे नहीं इशू होता? कोई भी अमरावती की जनता की परेशानी पहला उसके पास जनप्रतिनिधि कौन सा रहेगा? आप सुन क्या केंद्र से स्कीम बन गई लेकिन आपके शहर के लिए सूट नहीं है, सूट ये कौन आगे बढ़ेगा? जाता जाता पुन्हा एकदा ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरील बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, ACN चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.